जवळपास 6 वेळा हा एक्झाम्पलचा प्रकार विचारला गेलाय. म्हणजे किती महत्वाचं एक्झाम्पल आपल्या लक्षात येते. काय विचारलं एक्झाम्पल पहा. एका प्राणी संग्रहालयात हरिण व मोर यांची एकूण संख्या आहे 50 आणि त्यांच्या पायांची संख्या आहे 144. तर त्यापैकी हरिण व मोर यांची संख्या अनुक्रमे किती, अशा प्रकारचा प्रश्न. आतापर्यंत 6 वेळा प्रश्न विचारला गेलाय. प्रत्येक पर्यायामध्ये हरिण आणि मोर यांची जोडी दिलेली. योग्य पर्याय कोणता तो आपल्याला पाहायचा आहे. साधी सोपी ट्रिक सांगणारी, टेन्शन घ्यायची गरज नाही. महत्वाचा एक्झाम्पलचा टाईप आहे. खूप वेळा अशा प्रकारची एक्झाम्पल विचारली जातात. पहा, आपण जर हरिणाचा विचार केला तर हरिणाला पाय असतात 4, बरोबर आहे. नंतर आपण पुढे मोराचा विचार केला तर मोराला पाय असतात 2. म्हणजे या ठिकाणी एकूण संख्या जर दोघांची आपण विचारात घेतली तर ती 50 आहे. एकूण संख्या 50 आहे. आता हे सगळेच्या सगळे मोर मानले आपण. तुम्ही हरिण पण मानू शकता, असं काही नाही. परंतु ज्याला 2 पाय असतात ना, ती संख्या आपण विचारात घेऊया. मोराला 2 पाय असतात. 50च्या 50 मोर आहेत असे आपण मानूया. जर 50च्या 50 मोर असते तर एकूण पाय किती झाले असते? एकूण पायांची संख्या झाली असती 100, राईट. परंतु एकूण पायांची संख्या दिलेली आहे 144. म्हणजे किती पाय जास्त आले? जास्तीचे पाय काढूया आपण. 144 वजा 100, 44. आता हरिण आणि मोर या दोघांच्या पायांचा विचार केला, एक हरिण एक मोर, तर हरणाचे 4 पाय, मोराचे 2 पाय, म्हणजे उत्तर आलं 2. 4 वजा 2, 2. हे 2 जास्तीचे पाय कोणामुळे आलेत? हरिणामुळे आलेत. आणि म्हणून त्या 2 ने या 44ला फक्त भाग द्या. 44 भागिले 2, 22. म्हणून हरणांची संख्या आली 22. या ठिकाणी जे उत्तर येईल ना, आपण सर्वच्या सर्व पाय मोराचे कन्सिडर केले होते. त्यामुळे जर मोराचे कन्सिडर केले तर इथे येणारं उत्तर हरिणाचं येईल. इथे जर आपण हरिणाचे सगळे पाय कन्सिडर केले असते तर येणारं उत्तर हे मोराचं आलं असतं. हे लक्षात असू द्या. आणि म्हणून या ठिकाणी हरिणांची संख्या असेल 22. आता आपल्याला मोरांची संख्या काढायची. एकूण संख्या आहे प्राण्यांची 50. 50 मधून 22 गेले, आले 28. आणि म्हणून मोर असतील 28. हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारचे आपलं उत्तर असेल. परंतु शेवटी प्रश्नाकडे जायचंय. हरिण व मोर म्हटले, सुरुवातीला हरिण शब्द आलाय, नंतर मोर आलाय. म्हणजे पर्यायामध्ये 22 अगोदर, नंतर 28, याचा आपल्याला विचार करायचा आहे. आधी 22 नंतर 28. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. पहा, याचाच अपोजिट म्हणजे उलट या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये आले फसवण्यासाठी. त्यामुळे प्रश्नाचा विचार करून आपल्याला पर्याय विचारात घ्यायचा असतो. चला आपण एक्झाम्पल नंबर, पुढचा एक्झाम्पल पाहूया अशाच प्रकारचं. पाहिजे तुमच्या लक्षात आलं असेल, स्क्रीनशॉट काढू शकता किंवा लिहून घेऊ शकता. पहा, इथे गायी आणि कोंबड्या विचारात घेतलेल्या आहेत. गायी आणि कोंबड्या. एकूण डोके 48, म्हणजे याचा अर्थ एकूण डोके म्हणजेच एकूण प्राणी 48 आहेत. पायांची संख्या 140 आहे. तर कोंबड्यांची संख्या विचारली फक्त आपल्याला. आता कोंबड्यांची संख्या. तर पहा, गायीला 4 पाय, कोंबडीला 2 पाय, राईट. 2 पाय कोणले आहेत? कोंबडीला. म्हणून सर्वच्या सर्व प्राणी आपण कोंबडी मानूया, बरोबर आहे. एकूण प्राणी किती या ठिकाणी? एकूण डोके 48, म्हणजे एकूण प्राणी झाले 48. 48च्या 48 आपण कोंबड्या घेऊया. 48च्या 48 कोंबड्या मानूया आपण. कोंबड्या 48 मानू आपण. मग एकूण पाय किती झाले? एकूण पाय झाले 48 गुणिले 2, बरोबर 96. 96 पाय झाले. परंतु पायांची एकूण संख्या आपल्याला किती दिली? 140 दिली. परंतु एकूण पाय किती आहेत? 140. आणि म्हणून मग काय करायचं? हे जास्तीचे आलेले पाय काढूया आपण. 140 वजा 96, उत्तर आले 44. आता या 44ला पुन्हा काय करायचंय? 2 ने भागायचंय. मागच्या एक्झाम्पल मध्ये पाहिलंय आपण. उत्तर आले 22. आपण कोंबड्या मानल्या होत्या, म्हणजे 22 उत्तर कोणाचं आलंय? गायींचं आलंय. हे लक्षात घ्या. मग 22 जर गायी असतील, एकूण प्राणी किती आहेत? 48 आहेत. एकूण प्राणी 48 आहेत. मग 22 जर कोंबड्या असतील, 22 जर गायी असतील तर कोंबड्या किती येतील? 26 येतील. 48 वजा 22,
बरोबर 26. म्हणजे आपलं उत्तर आलं या ठिकाणी 26. कोंबड्या आल्या 26. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल आपलं. इथे पुन्हा एकदा कोंबड्या आणि गाईचे एक्झाम्पल विचारले गेले. पायांची संख्या 230, डोक्यांची संख्या 70. पहा हे एक्झाम्पल आपण सोडू शकतो. पायांची संख्या 230 आहे. पायांची संख्या 230. एकूण पाय 230. डोक्यांची संख्या 70. म्हणजे एकूण प्राणी 70. आता आपण शॉर्टकट मध्ये सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर गायींची संख्या विचारली आपल्याला. एकूण गायी किती? आता आपण शॉर्टकट मध्ये सोडूया. उदाहरण कोंबड्या व गायींचं आहे. आता कोंबडीला 2 पाय, गायीला 4 पाय. 2 पाय कोणला आहेत? कोंबडीला. म्हणून सगळेचे सगळे प्राणी आपण कोंबडी मानूया. एकूण प्राणी 70 आहेत. 70च्या 70 कोंबड्या घेतल्या तर 70 गुणिले 2 एकूण पाय किती मिळतील आपल्याला? 70 गुणिले 2 बरोबर 140. परंतु या ठिकाणी एकूण पाय दिले 230. मग काय करायचे? जास्तीचे पाय काढायचे आपल्याला. 230 मधून 140 वजा केले आपण. 0. 23 मधून 14 गेले. 6 आणि 3 9. उत्तर आले 90. 90 ला आपण 2 ने भाग देऊया. उत्तर आले 45. सगळ्याचे सगळ्या आपण 2 पाय कोणला होते? कोंबडीला. म्हणजे आपण कोंबड्या मानल्या होत्या सगळ्या. म्हणजे 45 उत्तर कोणाचं आलं? गायींचं आलं. येते लक्षामध्ये. गायी मानल्या तर कोंबडीचं येईल, कोंबडी मानली तर गायींचं येईल. आपण या ठिकाणी कोंबड्या घेतल्या होत्या म्हणजे हे उत्तर आलं गायींचं. आपला प्रश्न पण विचारलाय शेतात गायी किती? तर शेतामध्ये गायी किती असतील? 45. पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल आपलं 45. पहा हे सुद्धा एक्झाम्पल जवळपास 2 वेळा परीक्षेला विचारले गेले. म्हणजे याचा अर्थ हा एक्झाम्पलचा टाईप फार महत्वाचा आहे हे लक्षात घ्या. पहा आता याही ठिकाणी एक एक्झाम्पल दिलंय आपल्याला. एका शेतामध्ये गायी आणि गुराखीचं उदाहरण दिलंय आपल्याला. गायी आणि गुराखी. आता गायीला 4 पाय, गुराख्याला 2 पाय. आपण सगळेच्या सगळे प्राणी गुराखी मानूया आधी. सगळे म्हणजे जेवढी काय संख्या दिली ना ती सगळी गुराखी घेऊया आपण. एकूण संख्या आपल्याला 98 दिलेली आहे. बरोबर. सॉरी, पायांची संख्या 98 आहे पायांची. आणि डोक्यांची संख्या 26 आहे. म्हणजे एकूण 26 आहे. म्हणजे 26 गुराखी घ्यावी लागतील आपल्याला. मग 26 गुणिले 2 किती झाले? 52. 52 पाय झाले. पण एकूण पाय किती दिलेत? पायांची संख्या 98 दिली. मग 98 मधून काय करायचंय? 52 वजा करायचे. आले 6, 9तून 5 गेले, आले 4. 46 ला आपण 2 ने भाग देणार. उत्तर आले 23. आपण सगळे गुराखी मानले होते. नंतर राहिला गायी. म्हणजे याचा अर्थ 23 आल्या गायी. 23 काय आल्या? गायी. म्हणजे गायींची संख्या आली 23. आपल्याला काय विचारले? गायी व गुराखी. गायी व गुराखी किती? मग गायी आल्या 23. पर्यायामध्ये 23 पाय या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये 23 एक नंबरला आहे. बरोबर आहे. एकूण संख्या 26 आहे. डोक्यांची संख्या 26 आहे. मग 23 गायी असेल तर राहिले 3 गुराखी असणार आहे. 23 3 आपला पर्याय असणार. पर्याय क्रमांक 3. पहा पुढे एक एक्झाम्पल. हे पाय 10 नंबरचं एक एक्झाम्पल. एका कुरणामध्ये गायी व गुराखी आहेत. यांची संख्या 24 आहे. हे सुद्धा एक्झाम्पल नवी मुंबई पोलीस भरतीमध्ये विचारले गेले. गायी आणि गुराखींची संख्या 24 आहे. पायांची संख्या 84. तर या ठिकाणी गायीला 2 पाय, गायीला 4 पाय, गुराख्याला 2 पाय. आपण गुराखी मानूया किंवा आता आपण उलट पण घेण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी. चला आता आपण काय करूया? सगळेच्या सगळे प्राणी आपण गायी मानूया. गायीला 4 पाय असतात. बरोबर आहे. सगळे प्राणी आपण गाय घेऊया.
एकूण संख्या 24 आहे. सगळ्याच्या सगळी 24 आपण गायी घेऊया. मग या ठिकाणी पायांची संख्या किती होईल? 24 चोक 96. बरोबर आहे. परंतु या ठिकाणी पायांची संख्या किती दिली? 84. आपली जास्त आली. आता 96 मधून 84 वजा करा. 6तून 4 गेले 2, 9तून 8 गेला 1, 12. 12ला 2 ने भाग द्या. उत्तर आले 6. आपण गायी मानल्या होत्या. राहिले कोण आता? गुराखी. 6 गुराखी असतील. 6 कोण असतील? गुराखी असतील. हे लक्षात घ्या. आपला प्रश्न काय विचारलाय? कुर्णामध्ये किती गायी आहेत? एकूण प्राण्यांची संख्या 24 आहे. 24 पैकी 6 गुराखी जर गेले तर राहिले 18. 18 काय असतील? गायी असतील. हे लक्षात घ्या. म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल आपलं. 18 गायी. नेक्स्ट एक्झाम्पल.